नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा राज्यातील हजारो शिक्षण सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षण सेवकांच्या विविध मागण्यासंदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयीन प्रकरणाची पुढील तारीख अजून का समोर आली नाही? मित्रांनो, आज पण नवीन तारीख ही जाहीर झालेली नाहीये. 10 जुलैची जुनी अपडेट ही अजूनही दिसते. मित्रांनो, लवकरच पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, न्यायालयीन प्रक्रिया ही ठराविक नियमानुसार चालते. प्रत्येक प्रकरणामध्ये कागदपत्रे, शासनाची बाजू, न्यायालयीन कामकाज आणि इतर प्रक्रियांवर पुढील सुनावणी अवलंबून असते. यापूर्वी माहितीनुसार शासनाकडून आवश्यक प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट दाखल होणे हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. जर आवश्यक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागला तर सुनावणी पुढे जाण्यास विलंब होऊ शकतो. परंतु मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रकरण संपले आहे किंवा कोणताही निर्णय झाला आहे. हे प्रकरण अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे. मित्रांनो, या लढ्यामध्ये आपण सर्वजण तसेच पवित्र पोर्टल कृती समिती आणि अनेक सहकारी शिक्षण सेवकांच्या न्यायासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांनी संयम आणि धीर ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहूया. मित्रांनो, न्याय मिळवण्यासाठी अनेक जण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल अशी आशा प्रत्येकाला आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून आणि सर्वांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या प्रयत्नाबाबत कोणतीही अधिकृत नवीन माहिती प्राप्त झाली की पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला देण्यात येईल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या सहकारी शिक्षण सेवकांपर्यंत नक्कीच पोहोचवा. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.